सण कोणताही असो, पुरणपोळीच्या ताटातला महत्त्वाचा घटक म्हणजे कटाची आमटी. कटाची आमटी जर मस्त झाली ना, तरच पुरणपोळीच्या जेवणाला अर्थ आहे, नाहीतर अजिबात नाही. आमच्याकडची म्हणजे कोल्हापुरी मसाल्याची ही कटाची आमटी तर एकदम भारी असते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुकं खोबरं, धने, जिरे, लसूण, एक मिरची, आलं टाकून वाटून घेतलं आहे. आता कटाची आमटी करायची तर आपल्याला कट तर हवा. पुरण आधी आपण शिजवून त्याचा कट काढून घेतलेला आहे. वाटलेलं पुरण बाजूला ठेवून दिलं आणि कट काढून घेतलं. एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धी वाटी तेल, मोहरी, जिरं, घेतलेलं आलं लसूण भरपूर टाकायचं आहे. आपण वाटपमध्ये घातलं तरीसुद्धा फोडणी छान करण्यासाठी आलं लसूण भरपूर वापरायचं आहे. आणि हरभऱ्याची डाळ आपण शिजवतो तेव्हा एक अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मिक्सरला वाटून घ्यायची, तीसुद्धा फोडणीमध्ये परतायची. आपण वाटून घेतलेलं सुकं वाटप ते याच्यामध्ये परतायचं. हळद, हिंग आणि आपला कोल्हापुरी कांदा खोबरा लसूण मसाला मी वापरला आहे. तुमचा रोजचा भाजीचा मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. या फोडणीवर मसाल्यावरच आपल्या आमटीचा रंग आणि चव अवलंबून असते. याआधी मी कांदा लसूण न वापरता सुद्धा कटाची आमटी अपलोड केली आहे, तुम्ही चेक करू शकता. मसाला टाकल्यानंतर सर्व छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण काढून ठेवलेला कट आहे तो फोडणीला द्यायचा आहे. आपल्याला कितपत दाटसर सैलसर आमटी हवी आहे त्या प्रमाणात आपण गरम पाणीसुद्धा टाकायचं आहे. ही आमटी थोडीशी सैलसरच असते. ही सार म्हणूनसुद्धा पिली जाते, पण ही थोडीशी सैलसरच असते. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीरचा भरपूर वापर करायचा आहे. खूप छान सुगंध येतो या आमटीला. आमटी उकळत असताना सगळ्या घरामध्ये याचा सुवास दरवळत असतो. मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे. रंग किती सुंदर आलेला आहे. खळखळ आमटी उकळती आहे. चवीला सुद्धा खूप छान होते. पुरणाच्या स्वयंपाकाची खरी मजा कटाच्या आमटीमध्येच असते. कशी वाटली आजची आमटीची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.